नमस्कार, मी हेमाली मोहिते. हॅलो 24 तास या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज हॅलो 24 तास मध्ये आपण चर्चा करणार आहोत इंग्लिश कम्युनिकेशन, पब्लिक स्पीकिंग अँड कॉर्पोरेट वर्ल्ड या विषयावर. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत संतोष ढगे. आपण आता त्यांचं स्वागत करूया आणि त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. संतोष सर, खूप खूप स्वागत आहे हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमामधून तुमच्याशी अधिक चर्चा करायची आहे इंग्लिश स्पीकिंग विषयी. मात्र त्याआधी आपण तुमची थोडक्यात ओळख करून देऊया प्रेक्षकांना. संतोष ढगे हे कम्युनिकेट इंडिया मिशनचे प्रणेते आहेत. संतोष ढगे यांनी इंग्लिशमधून मास्टर्स केल्यानंतर त्यांनी बॅचलर ऑफ एज्युकेशन बिझनेस कम्युनिकेशन तसंच उच्चारांसाठी असलेली खास पदवी व्हॉइस अँड ॲक्सेंट कोच NLP प्रॅक्टिशनर अशा अनेक पदव्या मिळवल्यात. ते कॉर्पोरेट ट्रेनरही आहेत. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सॉफ्ट स्किल्स, लीडरशिप डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल्स सारख्या विषयांवर ते व्याख्यानं देणारे हे संतोष ढगे हे मूळचे बीडमधल्या आंबेजोगाईचे. त्यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं, तर उच्च माध्यमिक परीक्षेत इंग्रजी विषयात त्यांना चक्क गुण होते 36%. पण तरीही त्यांनी इंग्रजी विषयातच करिअर करण्याचं ठरवलं आणि नोबेल नावाचं रोपटं 2010 मध्ये लावलं. आज या रोपट्याचं रूपांतर वटवृक्षात होऊ पाहतंय. संतोष ढगे यांनी एक युनिक कन्सेप्ट प्रोग्राम विकसित केलाय आणि त्या पद्धतीनं ते खुमासदार शैलीत शिकवतात. हे त्यांच्या यशाचं गमक. 2019 मध्ये त्यांनी ऑनलाईन कोचिंग सुद्धा सुरू केलंय. या ऑनलाईन प्रशिक्षणामुळे खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांनाही संतोष ढगेंचं मार्गदर्शन लाभलंय. मिशन कम्युनिकेट इंडियाच्या माध्यमातून संतोष सरांना आजवर अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात, शिक्षणात आमूलाग्र बदल घडवता आलाय. तेव्हा ही किमया संतोष ढगे यांनी कशी साधली हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. संतोष ढगे सर, खूप खूप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आणि आता आपण चर्चेला सुरुवात करूया. सुरुवातीला आम्हाला सांगा की नोबेलच्या इंग्लिश कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये नेमकं काय होतं? येस, दॅट्स व्हेरी गुड क्वेश्चन. तुम्ही ज्यावेळी इंग्लिश कम्युनिकेशन म्हणता त्यावेळी ते स्पोकन इंग्लिश नाहीये. मला आधी हे सगळ्यांना सांगायला आवडेल. कारण का तुम्ही ज्यावेळी स्पोकन इंग्लिश म्हणता त्यावेळी तुम्ही ते टिपिकल पद्धतीने ग्रॅमरचे रूल मारून किंवा रट्ट्याने इंग्लिश शिकता. पण तुम्ही ज्यावेळी इंग्लिश कम्युनिकेशन म्हणता त्यावेळी फोकस दिला जातो कॉन्फिडन्स बिल्डिंग, तुमचं सेल्फ एक्सप्रेशन्स, सेल्फ टॉक, आणि त्याच्यामध्ये 48 ऍक्टिव्हिटीज असतात. आणि त्या 48 ऍक्टिव्हिटीज प्रत्येकाचा कॉन्फिडन्स बिल्ड करतात. म्हणजे माझं इंग्रजी जरी शून्य असलं तरी मी खूप छान इंग्रजी बोलू शकतो. आता मला त्याचं एक छोटं उदाहरण द्यायला आवडेल की मला इंग्रजीमध्ये परिचय करायचा आहे. मी एवढंच म्हणेल, आय एम संतोष, आय एम फ्रॉम पुणे अँड आय हॅव कम्प्लिटेड MA इन इंग्लिश. आता ह्या 3 वाक्यांसाठी मला सगळं ग्रॅमर शिकण्याची गरज नाही. मला छोट्या गोष्टी कळणं गरजेचं आहे जेणेकरून मी बोलायला सुरुवात करेन. तुम्ही ज्यावेळी प्रोसेस म्हणता त्यावेळी 2 गोष्टीवर फोकस केला जातो. एक सेल्फ एक्सप्रेशन्स आणि दुसरे आहेत सोशल एक्सप्रेशन्स. आणि जगातला रिसर्च आहे की 70% इंग्लिश हे सेल्फ एक्सप्रेशनवर होतं किंवा सोशल एक्सप्रेशन्स. आता सोशल एक्सप्रेशन्स म्हणजे काय? लाईक से फॉर एक्झाम्पल, आय एम सॉरी, आय अपॉलोजाइज, आय बेग युअर पार्डन. म्हणजे हे छोटे छोटे 50 ते 60 वाक्य ज्याने तुम्ही 98% कम्युनिकेशन करू शकता. आणि हे सगळं इंग्लिश कम्युनिकेशन मध्ये शक्य आहे. आणि येस, त्यात तुम्हाला ऍप्लिकेशन बेस्ड ग्रॅमर शिकणं गरजेचं आहे, ना की सगळं ग्रॅमर. जे मला हवंय तेवढंच जर मला कळलं तर मी खूप छान इंग्रजी बोलू शकतो. आणि मागील 10 वर्षापासून नोबेल याच्यातच काम करते, ज्या अंतर्गत आम्ही आतापर्यंत 15,000 इंजिनियर्स, 5,000+ प्रोफेशनल्स आणि आज जवळजवळ सगळ्या मोठ्या लिडिंग कॉर्पोरेट कंपन्यांचं ट्रेनिंग आम्ही घेतोय. द रिझन इज दॅट इट्स इंग्लिश कम्युनिकेशन, नॉट स्पोकन इंग्लिश. कारण का नोबेलमध्ये एक प्रोसेस डिझाईन केली आहे आणि ती प्रोसेस आम्ही फॉलो करतोय, जी मागील 10 वर्षापासून रिसर्च आणि वेल थॉट आहे. नक्की संतोष सर, याच विषयी एक प्रतिक्रिया आपण ऐकूया. I'm Kakasai Tere. I'm working as a professional in corporate firm. I have got 16 years of experience. Being a manager, I give presentations, I meet senior people, I interact with them. Then I thought of learning communication skill, and here Nobel became a path breaking for me. At Nobel, I learned process of communication, I learned soft skill, I also enjoyed their learning environment. I think Nobel course is very well designed for professional and students. What I like about Santosh sir is that his attitude and his way of coaching and training in systematic manner. Big thanks to Nobel and Santosh sir for playing vital role in my career. Last but not least, dear friends, we can definitely achieve excellence in our communication. Just be confident, be focused, and give your best. Thanks. नक्की नोबेल प्रोसेस कशी असते हे आपण आताच बघितलेलं आहे. संतोषजी, अनेकांना इंग्रजी समजतं असं ते म्हणतात, पण नीटसं बोलता येत नाही. अशांचा आत्मविश्वास कसा वाढवता येईल?
आत्मविश्वास वाढवण्यासाठी 2 गोष्टी केल्या पाहिजेत. सगळ्यात आधी मी म्हणतो मराठी किंवा आपल्या सगळ्यांचाच एक समज आहे की मला इंग्रजी समजते पण ते बोलता येत नाही. आज कोणी ते म्हणतं की सर मला इंग्रजी समजते पण बोलता येत नाही. तर रिसर्च आहे की 90% लोकांना इंग्रजी समजते, फक्त 10% लोकांना ते बोलता येते आणि 3% लोकांना ते अस्खलित म्हणजे फ्लुएंट इंग्लिश बोलता येते. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी 2 गोष्टी आहे. तुमचा सततचा असणारा सराव, तुम्ही छोट्या छोट्या वाक्याने इंग्रजी बोलणं गरजेचं आहे आणि ते करत असताना सतत प्रॅक्टिसमध्ये राहणं गरजेचं आहे. चूक बरोबर यापेक्षा मी बोलतोय हे खूप गरजेचं आहे आणि कम्युनिकेशन करण्यासाठी कम्युनिकेशनच गरजेचं असतं. एक छोटंसं उदाहरण द्यायला आवडेल मला की आता आमचे 2 प्रोग्राम आहेत. एक आहे इंग्लिश कम्युनिकेशन आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन फॉर इंजिनियर्स, की या प्रोग्रामला आतापर्यंत मी 15,000 इंजिनियर्सना शिकवलंय. आणि दुसरा आहे इंग्लिश कम्युनिकेशन अँड पब्लिक स्पीकिंग फॉर प्रोफेशनल्स. यातही आम्हाला हा प्रश्न विचारला जातो की सर कॉन्फिडन्स कसा वाढवायचा. कॉन्फिडन्स हा छोट्या छोट्या वाक्याने सराव करून आणि येस एका कोचचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही वाढवू शकता. पण सगळ्यात पॉवरफुल आहे सेल्फ टॉक करा, म्हणजे स्वतःशी इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही स्वतःला फेस केलं तर जगाला खूप सहज करू शकता. बरं, हे झालं ज्यांना इंग्रजी बोलता येत नाही त्यांच्याविषयी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याविषयी. पण असेही काही जण आहेत की ज्यांना इंग्रजी समजतंही, त्यांना बोलताही येतं, पण उच्चार तितकेसे चांगले नसतात. मग तेव्हा अशांसाठी त्यांनी उच्चारांवर कशी मेहनत घ्यावी? गुड, दॅट्स व्हेरी गुड क्वेश्चन. सगळेच इंग्रजी बोलतात, पण ज्यावेळी मराठी माणूस इंग्रजी बोलतो त्यावेळेस वाटतं की मराठी माणूस इंग्रजी बोलतोय. एखादा केरलाईट इंग्लिश बोलतोय त्यावेळेस वाटतं की केरलाईट इंग्लिश बोलतोय, किंवा एखादा बिहारी इंग्लिश बोलतोय तर असं वाटतं बिहारी इंग्रजी बोलतोय. म्हणजे बिहारीचं लाईक शेम का सेम, सेम का शेम. मराठी लोकांचं वॉकडं, हेल्पडं, टॉकडं. जे केरलाईट आहेत त्यांचं यम्म गम्म कम्म. आपण त्याला इंग्लिशमध्ये MTI म्हणत असतो. MTI म्हणजे मदर टंग इन्फ्लुएन्स, आपल्या मातृभाषेचा आपल्यावर असणारा प्रभाव. मराठी लोकांना 5 साऊंड्स मध्ये प्रॉब्लेम असतात, फ, व, डब्ल्यू, स आणि श. आता आपण 90% लोक फादर म्हणतो किंवा फेमस म्हणतो, तर फादर कधीच नसतं, दॅट्स फादर. 90% लोकांना वी या शब्दाचा उच्चार करता येत नाही, कोणालाच व्होकॅबलरी हा शब्द म्हणता येत नाही. माझी इच्छा सगळ्यांनी प्रयत्न करावा. आपण सगळे म्हणतो व्होकॅबलरी, तर ते व्होकॅबलरी कधीच नाही, दॅट इज व्होकॅबलरी. फर्स्ट, तुम्हाला उच्चार शिकत असताना कुठल्याही रिसर्च किंवा थिअरीची गरज नाहीये. तुम्हाला तुमचं माउथ पोश्चर कळलं पाहिजे. थोडक्यात साऊंड एफ आहे, तर एफ ला काय होतं, तुमचा अप्पर टीथ टचेस लोअर. मला थोडंसं करून दाखवायला आवडेल. अप्पर टीथ टचेस लोअर लिप, ऍज इन लाईक आपण फादर नाही म्हणत, इट्स फादर. फेमस, फॅन्टॅस्टिक. आता हाही प्रश्न आहे की मी हे लगेच इम्प्रूव्ह करू शकतो का, आता येस. आता दुसरा वी शब्द आहे, एफ ला तुम्ही टच करता आणि वी ला तुम्ही रोल करता, व व. म्हणजे हे माउथ पोश्चर ट्रेनिंग जर तुम्ही सिस्टमॅटिकली एका कोच कडनं घेतलं तर तुम्ही खूप छान बोलू शकता. या विषयावर मी मागील 6 वर्षापासून काम करते, स्पेशली करत आहे प्रोनाउन्सिएशनवर. मला छोटी ऍक्टिव्हिटी करून दाखवायला आवडेल की तुम्ही उच्चार इम्प्रूव्ह करू शकता टंग ट्विस्टर्सच्या प्रॅक्टिसने. आता मी वीचा सराव केलाय, व व म्हणतोय मी, आणि एक मला वीचं छोटं टंग ट्विस्टर आहे, असं येते, विक्टोरिया, वॉक्सेल्स, विक्ट्री, ओब, विक्टर्स, विल, वॅनिटी, इज, व्हेरी, विकॅरियस, व व. म्हणजे मी साधं वचा प्रॅक्टिस जरी अशी केली आणि 21 जर मी ह्या प्रॅक्टिस केल्या तर मी खूप छान इंग्रजी बोलू शकतो विथ राईट प्रोनाउन्सिएशन. आणि इंग्रजी बोलणं म्हणजे तुमचे साऊंड्स क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. बिकॉज वेन यू गो टू कॉर्पोरेट वर्ल्ड नाव यू मस्ट हॅव दॅट पॉलिश्ड इंग्लिश अँड इन दॅट ऑर्डर यू मस्ट अंडरस्टँड साऊंड्स. इंग्लिश प्रोनाउन्सिएशन, फनिक्स आणि फनेटिक्स. मी बोलतोय व्हॉइस अँड ऍक्सेंट मधला MTI रिडक्शन, आणि तुम्ही रिड्यूस करू शकता बाय इम्प्रुव्हिंग. आपल्याला लहानपणीपासून सांगितलं जातं की न्यूजपेपर मोठ्याने वाचा. न्यूजपेपर मोठ्याने नसतो वाचायचा, आधी साऊंड समजल्यानंतर मग तुम्ही न्यूजपेपर मोठ्याने वाचू शकता. देन यू कॅन हॅव अ क्लॅरिटी अबाउट इट. नक्कीच याच संदर्भातली एक प्रतिक्रिया आपण पाहूया. This is Aruna. I'm associated with Twin Engineers as an HR manager. As an HR, I think that all employees' growth is always depends upon how the credentials of the employees are, and of course, yes, that similarly it goes to the organization. So, organizational growth depends upon how qualified the employees works in the organization. So, I believe an employee should have a good communication in English as well as soft skill well trained. So in association with this, we have connected with Nobel, and Nobel has really helped us and worked out very nice for our employees.
So basically, we have taken a training for English communication as well as soft skills, and we have got a lot of confidence in the employees, and we have seen that employees' confidence has given us a good boost internally as well as externally with our customers. And thank you so much, Nobel, that giving us confidence, and a special thanks to the coach Santosh Dhage. Really well done, and you have really bring in confidence back with the employees. And this is just, Santosh, this is just a beginning. Let me tell you, many other courses associated with you in future run. Thank you so much, Santosh. संतोष सर, नोबेलमध्ये कॉर्पोरेट ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं. मग या कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये नेमका कशावर भर दिला जातो नोबेलच्या? येस, आता ऍक्च्युली आता आपण जो रिव्ह्यू व्हिडिओ बघितला तो एका खूप मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा आहे. तिथला HR चं नोबेल बद्दलचं मत आहे. आम्ही कॉर्पोरेट ट्रेनिंगचंही करतो. कॉर्पोरेट ट्रेनिंग करताना जनरली पाच मेन व्हर्टिकल्सवर काम केलं जातं. पहिलं बिहेव्हिअरल स्किल्स, त्याच्यानंतर टीम बिल्डिंग, त्याच्यानंतर लीडरशिप स्किल्स, त्याच्यानंतर सॉफ्ट स्किल्स इन जनरल, आणि येस, हे करत असताना लीडरशिप डेव्हलपमेंट विथ सॉफ्ट स्किल्स अप्रोच, या 5 व्हर्टेक्सवर नोबेल काम करतं. पण ते करत असताना प्रत्येक ऑर्गनायझेशनचा बेस ह्या 3 गोष्टीवर असतो: इमोशनल इंटेलिजन्स, प्रोएक्टिव्ह थिंकिंग आणि कम्युनिकेशन विथ NLP अप्रोच. आय रिपीट, इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक हुशारी, प्रोएक्टिव्ह थिंकिंग म्हणजे विचार करण्याच्या पद्धती, आणि तिसरं कम्युनिकेशन विथ NLP अप्रोच. आज इंग्रजी सगळ्यांना बोलता येते, पण त्याच्यात NLP अप्रोच किती आहे? NLP इज अ मॉडर्न सायन्स दॅट्स न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. तर ते अप्रोचही कम्युनिकेशन मध्ये आम्ही कॉर्पोरेटमध्ये करतो, आणि जवळजवळ मोठ्या कॉर्पोरेट असोसिएशन बरोबर नोबेल असोसिएट आहे. दॅट्स हाऊ समथिंग. आणि कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये वेगळेपणा हा आहे की त्या 2 ते 3 दिवसाच्या ट्रेनिंग असतात. मला एक प्रश्न आला होता आणि मला विचारण्यात आलं की सर, तुम्ही हे म्हणताय की इंग्लिशसाठी वेळही लागतोय आणि लवकरही. वेळ कोणाला लागतोय? जो आमचा प्रोग्राम आहे इंग्लिश कम्युनिकेशन आणि इंजिनिअरिंग स्टुडंट्ससाठी जो आम्ही केलाय 2 महिन्याचा कोर्स, पण कॉर्पोरेट ट्रेनिंग हे 2 दिवसामध्ये होतं. व्हॉइस अँड ऍक्सेंट हे 2 दिवसामध्ये होतं. हे छोटे ट्रेनिंग्स आहेत. तर देर आर 2 टाइप्स ऑफ ट्रेनिंग: लॉंग ड्युरेशन ट्रेनिंग फॉर रिअल टाइम एक्सलन्स अँड शॉर्ट ट्रेनिंग्स फॉर ब्रशिंग अप युअर स्किल्स. तर स्किल ब्रशअप आणि कम्प्लीट ट्रेनिंग मध्ये फरक आहे. बरं, नक्कीच. नोबेल मधल्या या ट्रेनिंग प्रोसेस विषयी, तसंच इंग्लिश स्पीकिंग कम्युनिकेशन विषयी आम्हाला तुमच्याकडून अधिकाधिक जाणून घ्यायचं आहे. मात्र इथं वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत इंग्लिश कम्युनिकेशन, पब्लिक स्पीकिंग अँड कॉर्पोरेट वर्ल्ड ट्रेनिंग या विषयी, आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत संतोष ढगे. आपण पुन्हा एकदा या चर्चेला सुरुवात करूया. संतोषजी, नोबेल कम्युनिकेशन इतके वर्ष ऑफलाईन मध्ये कार्यरत आहे. तुम्ही आता ऑनलाईन मध्येही काम करता. मग ऑनलाईन मधल्या वेगळेपणाबद्दल काय सांगाल? ऑफलाईन आणि ऑनलाईन कोर्सेस विषयी काय विशेष माहिती द्याल? 2019 पासून आम्ही ऑनलाईन मध्ये देखील आहोत. ऑनलाईन म्हणाल तर एक्सपर्ट आपल्या दारी म्हणलं तर हरकत नाही, कारण का तुम्हाला बेस्ट एक्सपर्टचं मार्गदर्शन भेटू शकतं. पण ऑनलाईन मध्ये एक प्रोसेस डिझाईन होणं गरजेचं आहे. आणि मला सगळ्यांना सांगायला आवडेल की नोबेलचं ट्रेनिंग स्वतः मी घेतोय. आमचे जे 5 वर्टेक्स ऑफ ट्रेनिंग आहेत ते स्वतः मी घेतोय. त्यासाठी आमचं बॅक ऑफिस आहे, आमचं पूर्ण कॉल सेंटर ट्रेनिंग सेटअप आहे. पण हे करत असताना ऑनलाईन मध्ये 3 गोष्टी होणं गरजेचं आहे. एक तर सोप्या पद्धतीनं आम्ही नोबेलमध्ये शिकवतो. दुसरं, प्रत्येक गोष्ट समजल्यानंतर तुम्ही ती व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस करून व्हिडिओ पाठवू शकता. तिसरं, प्रत्येकाचा पर्सनल फीडबॅक दिला जातो. आणि चौथं, आम्हाला असे काही फोन येतात की सर मला मोबाईल वापरता येत नाही पण मी व्हॉट्सअप वापरते किंवा व्हॉट्सअप वापरतो. तर व्हॉट्सअप वापरणारा प्रत्येक जण ऑनलाईन शिकू शकतो. आणि आज ऑनलाईनमुळं जग खूप जवळ आलंय. नोबेलमध्ये आम्ही चिंचवड पुण्यामध्ये आहोत आणि 10 वर्षापासून आम्ही इतक्या जणांना शिकवतोय. त्यामुळे आज खेड्यापाड्यातील मुलं देखील नोबेलमध्ये शिकतायत. किंवा जी बिझनेसमॅन बाहेर न येऊन पुण्यामध्ये राहून शिकायचे त्यांना आज येण्याची गरज नाही. तुम्ही ऑफलाईन ट्रेनिंगसाठी पण येऊ शकता, यू वेलकम. पण तुमचा येण्यात जाणारा वेळ, त्यामुळे त्यापेक्षा तुम्ही सहज शिकू शकता. ऑनलाईन शक्य. ते करत असताना 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की तुम्हाला कॉन्सेप्ट समजून त्याची प्रॅक्टिस जे आम्ही नोबेलमध्ये करतो. तर नोबेलमध्ये ऑनलाईनमध्ये आम्ही 3 गोष्टी करतो. गुगल मीटवरनं कोचिंग केलं जातं, व्हॉट्सअप ग्रुप केला जातो, इंडिव्हिज्युअल व्हिडिओ प्रॅक्टिस केलं जातं, आणि कॉल सेंटरमध्ये प्रत्येक मुलाचा रिव्ह्यू आणि अनालिसिस करून त्याला फीडबॅक दिला जातो. म्हणजे प्रोसेस आम्ही नोबेलमध्ये डिझाईन केलेली आहे ऑनलाईनसाठी सुद्धा. ओके. संतोषजी, बिझनेसमनसाठी तुमचा उपक्रम कसा आहे? त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधून कसा आणि किती वेळ दिला पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
बिझनेसमॅनसाठी आमचा जो प्रोग्राम आहे त्याला आम्ही बिझनेस इंग्लिश कम्युनिकेशन म्हणतो. व्यापारी बिझनेसमॅन हे सगळे बिझी असतात, दे आर बिझी ऑल द टाइम, त्यामुळे ते जास्त वेळ नाही देऊ शकत. त्यासाठी जो आमचा रिसर्च प्रोग्राम आहे आम्ही त्याला म्हणतो 10 स्टेप्स ऑफ लर्निंग. मला रिपीट करायला आवडेल, 10 स्टेप्स ऑफ लर्निंग. आम्ही त्यांना सिंपल 10 स्टेप्स मध्ये शिकवतोय. 10 पैकी 3 स्टेप मी आता इथं सांगतोय. पहिली स्टेप आहे डे टू डे कम्युनिकेशन. सेकंड स्टेप आहे ऑफिस इंग्लिश कम्युनिकेशन. थर्ड स्टेप आहे सगळ्यात महत्वाची तुमचं प्रेझेंटेशन. फोर्थ स्टेप आहे डे टू डे कम्युनिकेशन विथ रिअल टाइम सिच्युएशन्स. तर हा बिझनेसमॅनसाठी आम्ही डिझाईन केलेला कोर्स आहे ज्याला आम्ही म्हणतोय 10 स्टेप्स लर्निंग. मला एक छोटंसं उदाहरण द्यायला आवडेल. माझ्याकडे एक बिझनेसमॅन यायचे, त्यांचं वय वर्ष 60 होतं आणि मी सरांना विचारलं, सर तुम्हाला आता इंग्रजी शिकायचं? तर मला सरांनी खूप छान सांगितलं की म्हणे संतोष सगळं केलंय, आता इंग्लिशच मला बोलायचंय. आणि यू वुड नॉट ज्याकडे 3 महिने वेळ नाही, तर त्यांच्यासाठी आमचा हा खास प्रोग्राम आहे ज्याला आम्ही म्हणतो 10 स्टेप्स ऑफ लर्निंग, विच इज स्पेशली डिझाईन फॉर बिझनेसमॅन. अशाच एका बिझनेसमॅनची आपण आता प्रतिक्रिया पाहूया. Good morning friends. Let me introduce myself. My name is Praveen Shinde. I am an entrepreneur since 20 years. I came from farming family. So I completed my education in Marathi medium. I gradually came to know that speaking in English is very important in our daily life. And that's why I lose my confidence in every task. Like मुलांच्या शाळेत जायचं, इवन एअरपोर्टवरती पण, मॉल्समध्ये गेल्यावरती. सो मी एका टीचरच्या, गुरुच्या शोधामध्ये होतो की जे मला फ्लुएंटली इंग्लिश शिकवते. अँड वन फाईन डे वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड मिस्टर काळे इंट्रोड्यूस मी विथ संतोष ढगे सर ऑफ नोबेल कम्युनिकेशन. अँड फ्रेंड्स बिलीव मी, that was the turning point of my life. I found a guru who taught me to speak in English fluently. Even I must say a big thank you to Santosh Dhage sir for being in my life. And I damn sure that everyone coming to Nobel Communication will have the same views as I have. आणखीन ही चर्चा आणखीन अशीच पुढे चालू ठेवूया. संतोषजी, तुमचं स्वतःचं युट्यूब चॅनलही आहे आणि त्यावरून तुम्ही इंग्लिश स्पीकिंग विषयी आणि कॉर्पोरेट ट्रेनिंग देत असता, तर त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल? मला सगळ्यात आधी सगळ्यांना हे सांगायला आवडेल, नोबेल कम्युनिकेशन युट्यूब चॅनल हे सर्वांनी सबस्क्राईब करावं. ते सबस्क्राईब यासाठी करायचंय की 9 जुलैला सकाळी 11 वाजता, मी रिपीट करेल, सगळे नोबेल कम्युनिकेशन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण का तो प्रोग्राम रिपीट होणार नाहीये. दॅट इज गोइंग टू बी अ लाईव्ह ट्रेनिंग ऑन युट्यूब चॅनल. तर 9 जुलैला सकाळी 11 वाजता माझं एक मोठं मार्गदर्शन शिबिर आहे. त्याच्यामध्ये इंग्रजी कसं बोलावं, इंग्रजीमध्ये कोणती पुस्तकं वापरावीत, इंग्रजी बोलण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, इंग्रजी बोलण्यासाठी काय नाही केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन 9 जुलैला होत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. युट्यूबचं चॅनल आहे नोबेल, चॅनलचं नाव आहे नोबेल कम्युनिकेशन. माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, प्लीज ते चॅनल सबस्क्राईब करा. आणि येस, आमच्यात पूर्ण इंग्लिश कम्युनिकेशनची सिरीज आम्ही त्या चॅनलवर लॉन्च करतोय. त्याच्यामध्ये इंग्रजी कसं बोलावं, स्टेजवर स्वतःला प्रेझेंट कसं करावं, छोट्या छोट्या इनपुट्स असतील. ते कम्प्लीट ट्रेनिंग नाहीये, तो चॅनल लोकांना अवेअर करण्यासाठी आहे. कारण का आज काय होतं, इंग्रजीमध्ये काय करावं यापेक्षा काय नाही करावं यापेक्षा काय करावं कळणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या घरी 10 ते 12 इंग्रजीची पुस्तकं आहेत, पण नेमकं काय करावं याच्याबद्दल कोणालाच क्लॅरिटी नाही. थोडंसं मला माझ्याबद्दल सांगायला आवडेल. मी स्वतः अंबाजोगाईचा आहे, बीड जिल्ह्यातला, त्यामुळे मी स्वतः वॉकडे हेल्पर टॉकडे म्हणत शिकलोय. आय लर्न इंग्लिश, आय बिकेम कॉन्फिडंट, अँड फॉर डुईंग दिस आय हॅव गिव्हन 10-12 years ऑफ माय लाईफ. आणि हा 12 वर्षाचा रिसर्च कुठेतरी माझ्या कोचिंगमध्ये स्टुडंट्सना भेटतोय. जसं की आमचा एक प्रोग्राम आहे, मला अजून प्रोग्राम बद्दल सांगायला आवडेल की आमचा एक प्रोग्राम जो आहे इंग्लिश कम्युनिकेशन आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन, ज्याची फीस 8,750 आहे इंजिनियर्स आणि ग्रॅज्युएटसाठी. तर त्याची फीस 20 ते 30 जूनच्या दरम्यान ती फक्त 5,500 आहे. तो प्रोग्राम फक्त इंजिनिअरिंग स्टुडंट्स आणि ग्रॅज्युएटसाठी आहे. प्रोग्रामचं नाव आहे इंग्लिश कम्युनिकेशन आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन, जो डिस्प्लेवर दिसतोय. आणि दुसरा आहे इंग्लिश कम्युनिकेशन अँड पब्लिक स्पीकिंग फॉर प्रोफेशनल्स, जो फक्त 2 वीक्सचा प्रोग्राम आहे, जे आमचं शॉर्ट ट्रेनिंग आहे. तिसरा आहे बिझनेस इंग्लिश कम्युनिकेशन फॉर बिझनेसमॅन, जे आम्ही म्हणतो 10 स्टेप्स लर्निंग. आणि चौथं जो प्रोग्राम आम्ही करतोय तो आहे कॉर्पोरेट ट्रेनिंग, जे 2-2 दिवसाची ट्रेनिंग आम्ही कंपनीसाठी घेतोय. आणि अजून एक आमचा छोटा स्पेशल प्रोग्राम आहे, आम्ही ज्याला म्हणतो व्हॉइस अँड ऍक्सेंट ट्रेनिंग, MTI रिडक्शन, तो देखील 2 दिवसाचा प्रोग्राम आहे. मला थोडंसं अजून ट्रेनिंग बद्दल क्लॅरिटी द्यायला आवडेल.
इंग्लिश कम्युनिकेशन आणि पब्लिक स्पीकिंग हा 2 महिन्याचा प्रोग्राम आहे, म्हणजे त्यात तुम्हाला पूर्ण प्रोसेसमध्ये जायचं आहे. बिझनेस इंग्लिश कम्युनिकेशन हे फक्त 10 स्टेप्स लर्निंग आहे, म्हणजे तुम्ही कितीही बिझी असाल तरी बिझनेसमॅन ते इझिली शिकू शकतात. तिसरं आहे इंग्लिश कम्युनिकेशन अँड पब्लिक स्पीकिंग. आज लॉकडाऊनच्या काळामध्ये झालंय की खूप संधी कमी झाल्यात किंवा ऑपॉर्च्युनिटी कमी आहेत, तर असं नक्कीच नाहीये. मार्केटमध्ये रिसेशन नाहीये, फिल्ट्रेशन आहे. त्यामुळे हीच वेळ आहे स्वतःच्या कम्युनिकेशन लिडरशिपवर काम करण्याची आणि त्या अनुषंगाने करतोय. आणि ह्या सगळ्याचं मार्गदर्शन कधी ना कधी आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरही टाकत राहू. पण आता जो 9 जुलैला आहे तो प्रोग्राम आहे इंग्रजी कसं बोलावं यावर मार्गदर्शन. त्यामुळे सगळ्यांनी ते चॅनल सबस्क्राईब करायचंय, नोबेल कम्युनिकेशन युट्यूब चॅनल. मॅम नक्कीच संतोषजी, इंग्लिश शिकावं आणि इंग्लिश अगदी फर्राटेदार बोलता यावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. अशा सगळ्यांना तुम्ही कार्यक्रमामधून जाता जाता थोडक्यात काय सांगाल, काय सल्ला द्याल? परफेक्ट, गुड. मला इंग्लिश बोलताना सगळ्यांनाच 4 एक्झाम्पल सांगायला आवडतील की आतापर्यंत मी वय वर्ष 7 ते 77च्या प्रत्येकाला इंग्रजी शिकवलंय. बोलायचे सगळ्यालाच, स्वप्न सगळ्यांचंच आहे, पण आपण किती पॅशनेटली काम करतो ते खूप गरजेचं आहे. फर्स्ट. सेकंड थिंग, तुम्हाला इंग्लिश बोलायला शिकायचं तर कोच कडनं शिका, टीचर कडनं नाही. टीचर हे खूप छान काम करतात पण कोचचा त्याच्यामध्ये रिसर्च असतो. तिसरं मला माझ्याबद्दल सांगायला आवडेल, नोबेलमध्ये आम्ही 4 गोष्टीवर रिसर्च करतोय. प्रॅक्टिकल, आता मला सांगायला आवडेल की हे आमचं पुस्तक आहे जे इंटरमिडिएट लेवल आम्ही इंग्लिश कम्युनिकेशन आणि इंटरव्ह्यू स्किल्सच्या मुलांसाठी वापरतोय. दुसरं आहे आमचं पब्लिक स्पीकिंग जे आम्ही प्रोफेशनलसाठी वापरतोय, जे आहे एक्सपिरियन्शियल लर्निंग अँड कोचिंग, ज्याच्यामध्ये आम्ही खास डिझाईन केलेले मॉड्यूल आहेत. आणि ते मॉड्यूल डिझाईन यासाठी केलेत की ते खूप सिस्टमॅटिक असावेत. आणि भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात पहिल्यांदाच एक्सपिरियन्शियल लर्निंग अँड कोचिंग हे नोबेलने सुरू केलंय 2018 पासून, की ज्यात तुम्हाला वेगवेगळ्या रिसर्च मधनं पॅटर्न मधनं शिकवलं जातं. आणि त्याच्यानंतर जे बुक आम्ही कॉमन सगळ्यांसाठी वापरतोय ते आहे इंग्लिश फॉर ऑल. आणि मला अजून एक छोटीशी गोष्ट सगळ्यांना सांगायला आवडेल, जी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आहेत, ही वेळ आहे योग्य गोष्टी शिकण्याची, स्किल्स इम्प्रूव्ह करण्याची. तर इंजिनिअरिंगसाठी आमचा जो प्रोग्राम आहे इंग्लिश कम्युनिकेशन आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन 20 ते 30 जून दरम्यान, त्याच्यावर आम्ही 35% डिस्काउंट देतोय. त्याची फीस फक्त 5,500 आहे. दुसरं आहे इंग्लिश कम्युनिकेशन अँड पब्लिक स्पीकिंग फॉर प्रोफेशनल्स 2 वीक्स, त्याची फीस 4,600. आणि ह्या सगळ्या ट्रेनिंग मी स्वतः घेतोय. त्यामुळं माझी स्टुडंट्सना रिक्वेस्ट आहे की तुम्ही ह्या गोष्टी शिका. आणि याचा फायदा तुम्हाला आत्ताही होणार आहे आणि पुन्हा तुम्ही ज्यावेळी जॉब कराल त्याही वेळी होणार आहे. फर्स्ट, कॉर्पोरेट वर्ल्ड selects you as a leader, not as a professional. And keeping this in mind, I want each one of them to focus on it. आणि शेवटी एक वाक्य सांगायला आवडेल मला की जग बदलतंय, आपण प्रत्येकाने बदलणं गरजेचं आहे. आणि एक छोटंसं की इंग्लिश इज अ कॉर्पोरेट टंग अँड आय वॉन्ट ईच वन ऑफ देम टू फोकस ऑन इट. दॅट्स ऑल. नक्कीच. खूप खूप धन्यवाद संतोष ढगे सर, आपण इथं आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल. आणि याबरोबरच हॅलो 24 तास या खास कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह.